नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागील भागात आपण स्मृती म्हणजे काय, स्मरणाचे 3 टप्पे म्हणजेच स्मृतीचे 3 टप्पे जसे की ग्रहण, आठवण आणि साठवण म्हणजेच रिसेप्शन, स्टोरेज आणि रिकॉल, तसेच स्मरणशक्तीचे काही प्रकार यावर आपण चिंतन केले. आज आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा ती विकसित करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा विचार करणार आहोत. आपण जे काही शिकतो त्याचा भविष्यात उपयोग व्हावा असं प्रत्येकालाच नेहमी वाटत असतं. याचाच अर्थ काय, तर आपण जे जे शिकलेले असतं किंवा जे जे अध्ययन केलेले असतं ते आपल्या स्मरणात राहिले पाहिजे आणि ते गरजेनुसार आठवलेही पाहिजे. म्हणजेच केलेला अभ्यास, अध्ययन, शिकलेले हे सर्व आठवण्यासाठी कोणत्या घटकांचा आपल्याला अवलंब करता येईल, कोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल असा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. काय केलं म्हणजे माझ्या लक्षात राहील याचाच विचार आपण अधिक करत असतो. म्हणून अशा काही घटकांबद्दल आज आपण पाहणार आहोत की ज्याचा अवलंब केल्यावर आपली स्मरणशक्ती विकसित करता येईल. स्मरणशक्ती विकसित होण्यासाठी कोणत्याही अन्य औषधाची गरज नाही, हे निश्चित लक्षात असू द्या. खरं तर आपण अध्ययन कोणत्या पद्धतीने करतो म्हणजेच आपण ते ग्रहण कसे करतो यावरच पुढचा भाग म्हणजे साठवण आणि आठवण म्हणजे स्टोरेज आणि रिकॉल ह्या 2 बाबी अवलंबून असतात. स्मृती या संकल्पनेत ग्रहण म्हणजेच त्याला आपण रिसेप्शन म्हणतो किंवा त्याला लर्निंगही म्हणता येईल किंवा त्याला रजिस्ट्रेशन सुद्धा म्हणता येईल. त्यानंतर दुसरा भाग धारणा, त्याला साठवण आपण म्हणतो किंवा त्याला स्टोरेज म्हणूया किंवा त्याला रिटेन्शन असं म्हणू. आणि तिसरा प्रकार म्हणजे आठवण. आठवण म्हणजेच त्याला शास्त्रीय शब्द आहे प्रत्यावाहन म्हणजे रिकॉल. आणि प्रत्याभिज्ञा म्हणजे ओळखणे, रेकग्निशन. या प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत. स्मृतीची किंवा स्मरणाची सुरुवातच मुळात ग्रहण या प्रक्रियेपासून होते. कोणत्याही अनुभवाचे उत्तम प्रकारे ग्रहण होणे म्हणजेच रिसेप्शन होणे, आणि हे रिसेप्शन होणं जास्त महत्वाचं असतं. कोणताही अनुभव आपल्या स्मृतीपटलावर चांगल्या प्रकारे कोरण्याकरता त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं. तो समजून घेणं गरजेचं असतं. त्यातील बारीक गोष्टींकडे क्रमशः अवधान देणं, ह्या सगळ्या बाबी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आपले चांगले ग्रहण होऊ शकते. शिक्षक वर्गात शिकवत असताना खिडकीतून बाहेर पाहणे, अन्य विचार करणे, इतर विषयांचे लेखन करणे, अन्य पुस्तके वाचणे असं करत असाल तर ग्रहण चांगलं होणारच नाही. ग्रहण प्रक्रियेत मिळालेले ज्ञान, माहिती सतत आपल्या जवळ राहावी असं प्रत्येकाला वाटतं. अर्थात त्याला धारणा प्रक्रियेची जोड असावी लागते. ग्रहण केलेल्या अनुभवाचे ग्रहणानंतरच्या कालावधीत काय होते म्हणजे केलेल्या ग्रहण प्रक्रियेची योग्य उजळणी योग्य कालावधीत आपली होते का यावर धारणा प्रक्रिया म्हणजे स्टोरेज हे अवलंबून असतं. याच मुद्द्यावर आपला नेमका गोंधळ होतो. एकतर योग्य जाणीवपूर्वक बारकाईने लक्ष देऊन अध्ययन घडत नाही आणि त्याची उजळणीही योग्य कालावधीत होत नाही. उजळणीत सातत्य नसते आणि म्हणून साठवण म्हणजेच धारणा म्हणजेच स्टोरेज योग्य होत नाही. एक लक्षात ठेवा की ग्रहण केलेला भागच मेंदूत साठविला जातो. उजळणीमुळे विस्मृती काळ पुढे ढकलला जातो. म्हणून प्रॉपर रिसेप्शन आणि प्रॉपर स्टोरेज हे अत्यंत महत्वाचं आहे. धारणा म्हणजेच ग्रहण केलेला हा जो कालावधी आहे त्या ग्रहणाचा कालावधी आपल्याला जास्त महत्वाचा वाटतो. आणि धरून ठेवण्याच्या या प्रक्रियेवर शारीरिक आणि मानसिक घटकांचाही परिणाम निश्चित होतो. आता आपल्याला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे आठवण्याची.
त्यालाच पुनरावहन असं आपण म्हणतो. आठवणे, रिटेन्शन ही एक शोध प्रक्रिया आहे. मेंदूत ग्रहणामुळे म्हणजेच रिसेप्शनमुळे किंवा आपण म्हणूयात लर्निंगमुळे. लर्निंग कसं होतं तर पंचेंद्रियाच्या माध्यमातून जे लर्निंग आपलं झालेलं असतं, शिक्षण झालेलं असतं, अर्थात वाचून, बघून, ऐकून, अनुभवून ही जी माहिती मिळालेली असते ती साठवली जाते. म्हणजेच गतायुष्यात जे शिकलेलं असतो त्याचा उपयोग करणे म्हणजे पुनरावहन. कित्येक वेळा ही ग्रहण प्रक्रिया मध्ये केलेली जी माहिती आहे ती भराभरा आठवते आणि त्याचा चांगले उत्तर लिहिण्यास आपल्याला परीक्षेत उपयोग होतो. काही वेळा असंही घडतं की काही घटना आपल्या मनःचक्षुसमोर म्हणजे मनासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात आणि आपण त्याविषयी विस्तृत आणि तपशीलवार सांगतो. काही शिक्षकांचे अध्यापन इतकं प्रभावी असतं की परीक्षेच्या वेळी त्यांचा तासच संपूर्ण डोळ्यासमोर उभा राहतो. तुम्हालाही अशा तासांची अध्यापनाची आठवण येतच असेल ना. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर त्यांना कुठेतरी पाहिलेले आहे असं वाटतं. कित्येकदा कुठे पाहिलेले आहे हेही आठवत नाही, परंतु त्या व्यक्तीचे नाव आठवते. बऱ्याच वेळा कुठे पाहिलेले आहे हे आठवतं, पण त्या व्यक्तीचं नाव आपल्याला आठवत नाही. आणि या ठिकाणी मात्र आपली जी प्रक्रिया घडते ती म्हणजे प्रत्याभिज्ञाची. त्याला प्रत्याभिज्ञान आपण असं म्हणतो, म्हणजेच रेकॉग्निशन. मग जीवनामध्ये अनेक वस्तू, अनेक रंग, अनेक आकार, प्राणी आपण पाहत असतो आणि नंतर पाहिल्यानंतर आपण ते लगेच ओळखतो. आई किंवा शिक्षक मुलाला विविध गोष्टींची ओळख करून देत असतात वस्तू दाखवून, आणि मग नंतरच्या काळात त्या उद्दीपकांना म्हणजेच त्या वस्तूंना, त्या आकारांना, रंगांना अचूकपणे आपण ओळखतो. ह्यालाच आपण ओळखणे प्रक्रिया आपण असं म्हणूया. त्याला शास्त्रीय शब्द आहे प्रत्याभिज्ञान, रेकॉग्निशन. रेकॉग्निशन म्हणजेच प्रत्याभिज्ञान आणि पुनरावहन यात मुख्य फरक असा आहे की पुनरावहनात म्हणजे रिटेन्शन मध्ये, आठवण्यामध्ये उद्दीपकाची जसं की रंग, आकार, वस्तू यांची अनुपस्थिती असते. तर प्रत्याभिज्ञेमध्ये उद्दीपक म्हणजेच रंग, आकार, वस्तू ह्या उपस्थित असतात. ती वस्तू समोर आली की आपण ओळखतो. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की आपण जेव्हा शिकवलेला भाग ग्रहण केलेला असतो किंवा ग्रहण केलेला जो भाग असतो तो आठवतो, तेव्हा उद्दीपकाशिवाय आपल्याला आठवावा लागतो. परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण आठवतो त्यावेळेस आपल्याला आपल्यासमोर उद्दीपक नसतात आणि म्हणून स्मरणशक्तीची वाढ तेव्हाच होईल जेव्हा आपण या मुख्य 3 पायऱ्यांचा जाणीवपूर्वक विचार करू. स्मरणशक्तीमध्ये वाढ होण्यासाठी काही घटक आपल्याला निश्चित उपयोगी ठरतील. मग आता हे घटक कोणते? तर त्यांना आपण स्मरणाचे तंत्र असं म्हणूया. पहिलं तंत्र आपण विचारात घेऊया की हे तंत्र जर मी विकसित केले तर स्मरण प्रक्रियेवर किंवा स्मरण प्रक्रिया माझी सहज विकसित होऊ शकेल. एका वेळी एकापेक्षा अधिक इंद्रियांचा वापर करावा. म्हणजे जसं की ऐकणे म्हणजे कान, माहिती लिहून घेणे म्हणजे हात, प्रत्यक्ष हाताळणे म्हणजे स्पर्श, मोठ्याने म्हणणे म्हणजे जीभ आणि कान, डोळ्याने पाहणे, विशिष्ट हालचाली करणे म्हणजे कृती करणे. यामुळे अनेक इंद्रियांमार्फत माहिती आकलनासहित ग्रहण केली जाते. दुसरं जे तंत्र आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. कोणतीही गोष्ट सतत केल्याने दीर्घकाळ स्मरणात राहते. श्रवण, वाचन, मनन आणि उजळणी यात जर सातत्य असेल तर स्मरण व्यवस्थित होईल. मग आता या स्मरणाच्या विविध युक्त्या आपल्याला स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी वापरता येते. तासनतास अभ्यास करण्यापेक्षा
विविध युक्त्यांचा वापर आपण केला पाहिजे. तिसरं जे तंत्र आहे ते म्हणजे भाग करणे. मोठी माहिती असेल तर त्या मोठ्या माहितीचे लक्षात ठेवण्यासाठी तिचे भाग करा. एखाद्या प्रकरणाचे, उत्तराचे अर्थपूर्ण भाग तयार करता येतात. छोट्या व्याख्या, सूत्रे यांची वेगळ्या पद्धतीने रचना करता येते. मागील भागात चर्चा झाल्याप्रमाणे विविध तक्त्यांचा, जसं की माइंड मॅप, अशा पद्धतीच्या तक्त्यांचा तुम्हाला वापर त्या ठिकाणी करता येईल. पुढचं जे तंत्र आहे ते म्हणजे मनन करणे. वाचलेली माहिती मोकळ्या वेळात अर्थासह आठवून बघणे. चित्र असतील, आकृत्यांचा अर्थ लावणे, मुद्द्यांचा क्रम आठवून पाहणे, भूमितीतील सिद्धता व त्यांचा क्रम आठवून बघणे, अशा अनेक बाबी विविध विषयांमध्ये आपल्याला आठवून बघता येतील, म्हणजेच त्याचं मनन करता येईल. पुढचं जे तंत्र आहे ते म्हणजे अर्थपूर्णता. आपण अर्थपूर्ण भाग लवकर शिकतो, तसेच तो भाग अधिक काळ लक्षात राहतो. अर्थपूर्ण शिकणे झाले असेल तर त्यातील भागातील परस्पर संबंध, त्याचं साहचर्य हे आपल्याला लवकर लक्षात येतं. अध्यापनाचे समाधान आपल्याला मिळते. अर्थहीन भाग न समजणारा भाग असेल तर आपले दुर्लक्ष होते व लवकर विस्मरण होते. आपण ज्या भागाचे अध्ययन करतो त्याची व्यवस्थित जुळणी व मांडणी जर नसेल तर केलेला अभ्यास किंवा शिकलेला भाग दीर्घकाळ आपल्याला स्मरणात राहत नाही आणि म्हणून थोडक्यात समजून घेतल्याने स्मरण चांगले होते. पुढचं जे तंत्र आहे त्याला आपण म्हणूया की भिंतीवरील तक्त्यांचा वापर करा. अभ्यासातील भाग, पाठ न होणारा भाग किंवा सहज स्मरणात न राहणारा भाग, व्याख्या, सूत्र, आकृत्या, उत्तरांचे मुद्दे असा मजकूर संक्षिप्त स्वरूपात किंवा तक्त्यांच्या स्वरूपात ठळकपणे कागदावर लिहून, असे कागद जाता येता सहज नजरेला पडेल अशा भिंतीवर किंवा कपाटावर किंवा टीव्ही शेजारी किंवा फ्रीजच्या जवळ हे तक्ते जर आपण लावले तर आपला अभ्यास चांगला होईल, ते मनन होईल. दर आठवड्याला आपण हे तक्ते बदलवू शकतो. पुढचं तंत्र आपण विचारात घेऊ ते म्हणजे स्वतः नोट्स काढणे, टिपणे काढणे. लेखन कौशल्याच्या भागामध्ये टिपणे कशी काढावीत याबाबत सविस्तर विवेचन केलेलंच आहे. परंतु अभ्यास करता करता संक्षिप्त लेखन आपण जर केलं, टिपणं जर आपण व्यवस्थित काढली, टिपणं काढण्याची जर आपण सवय ठेवली तर परीक्षेच्या दिवसांमध्ये पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज आपल्याला नसते. तर फक्त सारांशावरून, तुम्ही काढलेल्या टिपणांवरून फक्त आपण नजर फिरवली तरी आपला अभ्यास होतो. पुढील तंत्र अतिशय महत्वाचं आहे आणि ते आताच्या संगणक युगामध्ये सहज आपल्याला ते वापरता येईल. जसं की संगणक किंवा मोबाईलचा उत्कृष्ट वापर आपल्याला करता येईल. महत्वाचा, कठीण वाटणारा भाग स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून संगणकावर किंवा मोबाईलवर आपण तो साठवू शकतो आणि कितीही वेळा तो आपल्याला ऐकता येईल. यात एक महत्वाचा भाग आपण पाळला पाहिजे की रेकॉर्डिंग सलग मोठ्या कालावधीसाठी न करता 3 ते 10 मिनिटाचेच आपण करावे. आपल्याच आवाजातील ध्वनिमुद्रण रेकॉर्डिंग असल्याने उच्चार, आवाजातील चढ उतार आपल्या परिचयाचा असतो. त्यामुळे ग्रहण प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होते. पुढचं जे तंत्र मी सांगणार आहे ते म्हणजे छोट्या कार्ड्सचा वापर करणे. प्लेइंग कार्ड्सच्या आकाराचे छोटे छोटे कागद कापून घेऊया. एका बाजूला प्रश्न आणि त्याच्या विरुद्ध बाजूला त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्याचे मुद्दे. एका बाजूला आलेख किंवा आकृती तर दुसऱ्या बाजूला थोडक्यात त्याचा तपशील, असं जर लिहिलेलं असेल आणि एक एक कार्ड हातात घेऊन त्याचे उत्तर आठवण्याचा प्रयत्न आपण करून बघा व कार्ड उलटवून बरोबर असल्याची आपल्याला खात्री करता येईल. पुढचं तंत्र अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे चर्चा करणे. ज्या प्रकरणाचा अभ्यास आपण केलेला असेल त्याबद्दल मित्रांशी चर्चा आपण केली पाहिजे.
प्रश्नांची उत्तरे त्या मित्राला सांगा. प्रश्नांची उत्तरे इतरांना समजावून सांगा. उत्तर इतरांना समजावून सांगताना आपलाच खूप फायदा होतो. कारण दुसऱ्याला माहिती सांगायची असेल तर ती योग्य स्वरूपात, योग्य क्रमाने, योग्य उदाहरणासह आपल्याला सांगावी लागते. त्यामुळे त्याच स्वरूपात मेंदूत ती आधी तयार करावी लागते. म्हणून ती माहिती उत्तराच्या स्वरूपात ज्याप्रमाणे परीक्षेत लिहायची असते त्याचप्रमाणे ती इतरांना सांगितल्यामुळे तशीच आपल्याला ती पाठ होते आणि ती स्मरणात राहते. पुढचा अतिशय महत्वाचा तंत्र आहे ते म्हणजे व्यक्तिगत अनुभव. शिकण्याचा आणि स्मरणात राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यक्तिगत अनुभव आहे. व्यक्तिगत अनुभव आणि या अनुभवामुळे किचकट प्रक्रिया सहज आपल्याला समजते आणि चटकन समजते. पोहणे, सायकल चालवणे असे जसे जर आपण विचारात घेतलं तर हे आपण अनुभवाने शिकतो. उजळणी करणे म्हणजे रिव्हिजन मेक्स मॅन परफेक्ट हे आपल्याला माहिती आहे. उजळणी करताना घटनांमधील, गोष्टींमधील विविध प्रकारचे संबंध आपण शोधतो. आधी काय घडले, नंतर काय घडेल हे आपल्याला कळते. कार्यकारण संबंध, कशामुळे काय घडले हे आपल्याला कळते. साम्यभेद असेल तर संबंध, दोन गोष्टींमधील संबंध, सारखेपणा आपल्याला लक्षात येतो. वेगळेपण त्या गोष्टींमधील लक्षात येते. त्याचा आपल्याला शोध घेता येतो आणि स्मरणासाठी हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. याचबरोबर स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी काही महत्वाचे आणि अत्यंत महत्वाचे, आपण त्याला लॉज ऑफ रिमेंबरिंग असं म्हणूया, हे स्मरणाचे नियम आहेत. हे स्मरणाचे नियम कोणते? तर पहिला नियम आहे लॉ ऑफ इंटरेस्ट, म्हणजे आवड असणे, शिकण्याची आवड असणे. शिकण्याची आवड नसेल तर धारणा व्यवस्थित होणार नाही. दुसरा जो नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ ट्रस्ट, स्मरणाचा आत्मविश्वास. मला आत्मविश्वास असायला हवा की मी अध्ययन केलेला भाग, मी वाचलेला भाग हा माझ्या निश्चित लक्षात राहील, याचा एक आत्मविश्वास आपल्याला पाहिजे, म्हणजेच लॉ ऑफ ट्रस्ट. तिसरा जो नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ लॉजिक. आपल्याला तर्क असणे हा महत्वाचा भाग आहे की तर्क आपल्याला लावता आला पाहिजे. चौथा नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ अंडरस्टँडिंग, नीट समजणे. आपल्याला नीट समजलेलं असलं पाहिजे, म्हणजेच आपण व्यवस्थित ग्रहण केलं असलं पाहिजे, आकलनासहित ग्रहण केलं पाहिजे. पुढचा जो नियम आहे तो लॉ ऑफ शॉर्ट फॉर्म, म्हणजे सांकेतिक शब्द काढणे व परत ते सविस्तर लिहिणे. सहावा नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ रिव्हिजन, उजळणी करणे. सातवा नियम आहे लॉ ऑफ व्हिज्युअलायझेशन, चित्र डोळ्यासमोर आणणे. आठवा नियम आहे लॉ ऑफ असोसिएशन, अभ्यासाची इतर गोष्टींबरोबर सांगड घालणे. नववा जो नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ इमोशन, आपल्या भावनेशी संबंधित विषय जास्त आपल्या लक्षात राहतो असंही आपल्या लक्षात आलेलं आहे, म्हणजेच लॉ ऑफ इमोशन. 10वा जो लॉ आहे, नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ हेल्थ, शारीरिक किंवा मानसिक आरोग्य आपलं उत्तम असलं पाहिजे. 11वा नियम आहे लॉ ऑफ रिलॅक्सेशन, शांत व तणावरहित मनस्थिती आपली असली पाहिजे. 12वा जो नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ रिमेंबरिंग, सतत आठवून बघणे. 13वा जो नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड थॉट्स, एकाग्रता चांगली असणे आणि अभ्यास करताना इतर विचारांचे प्रमाण कमी असणे, म्हणजेच आपलं अध्ययन चांगलं होतं, म्हणजेच आपली स्मरणशक्ती विकसित होते, आपल्याला ते स्मरणात राहतं. 14वा जो नियम आहे तो म्हणजे लॉ ऑफ नेसेसिटी, अभ्यासातील एखादा मुद्दा लक्षात ठेवण्याची तीव्र आपल्याला गरज असणे, म्हणजे अध्ययनाची गरज असणे. आपण जे पहिला बघितला लॉ ऑफ इंटरेस्ट अँड लॉ ऑफ नेसेसिटी,
अभ्यासाची गरज असणे, तीव्र गरज असणे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. 15वा जो आहे नियम तो म्हणजे लॉ ऑफ इमॅजिनेशन, कल्पकता असणे. ह्याचबरोबर उत्तम स्मरणशक्तीसाठी काही उपाय आपल्याला करता येतील आणि हे उपाय केले तर ते फायद्याचेच ठरतील आपल्याला. पहिला उपाय आपण असं करूया की उत्तम स्मरणशक्तीसाठी रात्री उशिरापर्यंत जागण्याऐवजी सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. पहाटेच्या वातावरणात फिरणे, व्यायाम करणे, योगासने करणे, सूर्यनमस्कार, प्राणायाम इत्यादी केला पाहिजे. प्राणायाम नियमित केल्याने किंवा दीर्घ श्वसनामुळे शरीरातील रक्त शुद्ध होतं व मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होतो. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून मेंदू तरतरीत राहतो आणि एकाग्र होण्यास मदत होते. नियमित शांत व सलग झोप लागते. ताणतणावांना बाजूला ठेवायला आपण शिकलं पाहिजे. टीव्ही, इंटरनेट व मोबाईलचा आपण संयमित असा उपयोग केला पाहिजे. अशा विविध मार्गांनी आपल्याला स्मरणशक्तीचा आपण विकास निश्चित करू शकतो. आता पुढील भागामध्ये आपण पुढच्या अभ्यास कौशल्यांकडे निश्चित जाणार आहेत. पुढील भागामध्ये आपण निरीक्षण कौशल्य आणि निरीक्षण कौशल्य मी कसं वाढवू शकेल याबद्दल आपण निश्चित माहिती मिळवूया. धन्यवाद.